नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे राम नाम सत्य है। हो मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याची शवयात्रा निघते स्मशानभूमीपर्यंत। ही शवयात्रा काढत असताना सर्वांच्या तोंडी एकच वाक्य असते, ते म्हणजे राम नाम सत्य है। हो मित्रांनो, राम नाम सत्य है असेच म्हणत सर्वजण चाललेले असतात। तर मित्रांनो, हिंदू सनातन धर्मात राम नाम सत्य है या वाक्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे। म्हणतात की राम नाम सत्य है या नावाचा 3 वेळेस जप केल्याने 1000 वेळेस कोणत्याही देवी देवतांचे जप केल्याचे फळ प्राप्त होते। म्हणजेच तुम्ही तुमच्या देवाचे 1000 वेळेस जप केल्याचे फळ तुम्हाला या 3 वेळेस राम नाम सत्य है या वाक्याचा उच्चार केल्याने मिळते, असे शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे। अंतिम संस्कार करण्यासाठी जेव्हा शव घेऊन जात असतात तेव्हा राम नाम सत्य है असे म्हणतात, परंतु याचे फळ जरी इतर देवांच्या 1000 जप करणे इतके असले तरी इतर कोणत्याही शुभ कार्यात या 4 शब्दांचा उल्लेख केला जात नाही। तर मग आता आपल्याला असा प्रश्न पडतो की इतका फलदायी मंत्र उच्चार असूनही इतर कोणत्याही शुभ कार्यात या शब्दांचा उल्लेख का केला जात नाही? तर चला मित्रांनो, शास्त्रानुसार याची सविस्तर माहिती समजून घेऊया। अशीच आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या रवीज मराठी व्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपला एक लाईक आमच्यासाठी खूप मोलाचा असतो, यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करत चला। तर मित्रांनो, राम नाम सत्य है बोलल्याने काय होते? जेव्हा शव अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमीकडे घेऊन जात असतात तेव्हा राम नाम सत्य है हे शब्द त्या मैतीसोबत चालणाऱ्या सर्व नातेवाईकांसाठी असतो की जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा तो आपल्यासोबत काही घेऊन जात नाही। व्यक्ती एकटा येतो आणि एकटाच जातो। जसा रिकाम्या हाताने येतो तसाच रिकाम्या हाताने जातो। शरीर हे नश्वर आहे, पण आत्मा अजरामर आहे। ती या शरीरातून मुक्त होऊन सांसारिक सर्व बंधने तोडून मोहमाया सोडून एका शरीरातून मुक्त होते आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करते। आता या शरीराचे काही महत्त्व नाही। तो व्यक्ती आता हे शरीर सोडून गेला आहे आणि फक्त या जीवनात राम नाम हेच अंतिम सत्य आहे। तर मग मित्रांनो, असा विचार येतो की राम हेच नाव का? तर मित्रांनो, व्यक्ती जेव्हा या जगातून निघून जातो, मरण पावतो, तेव्हा त्याचे घरचे लोक, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वजण दुःखी होतात। ते हे दुःख लवकर सहन नाही करू शकत। तेव्हा या शब्दापासून सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळते। मृत्यू हे मानवाच्या जीवनातील अंतिम सत्य आहे। जो जन्माला आला आहे तो मरण पावणारच, हे जसं अंतिम सत्य आहे तसेच रामाचे नाव ही अंतिम सत्य आहे। हे त्याच्या लक्षात आणून दिलं जातं, ज्याने त्या सर्व आप्तगणांना हे दुःख सहन करण्याची शक्ती वाढते आणि त्यांना मानसिक शांती मिळते। मित्रांनो, जेव्हा घरातील एखादी वडीलधारी व्यक्ती मरण पावते तेव्हा घरातील सर्व मंडळी त्या व्यक्तीच्या इस्टेटीची, संपत्तीची वाटणी करून घेण्याच्या मागे लागतात। अशातून त्यांच्यात वादविवाद वाढत जातात। नात्यातील प्रेमभावना कमी होत जाते। कधी काळी सख्खे असणारे भावंडे या संपत्तीच्या नादात वैरी होऊन जातात। हा पैसा, संपत्ती, जमीन, जुमला, गाडी, बंगला ही सर्व मोहमाया आहे। हे सर्व नश्वर, नाशवंत आहे। कधी ना कधी त्यांचाही मृत्यू होणारच आहे। जो जसा वागतो, जसे कर्म करतो त्याचे फळ त्याला भोगावेच लागते। म्हणायचे गेले तर त्याचा पुढचा जन्म कोणता होणार हे या जन्मातील कर्मावर आधारित असते। परंतु या संसाररूपी मायाजाळातून कोणी सुटू शकले नाही। जे हे समजले ही फक्त मोहमाया आहे ते ज्ञानी म्हणून ओळखले जातात। म्हणूनच जेव्हा मयत शवयात्रा घेऊन जात असतात तेव्हा राम नाम सत्य है हे शब्द मेलेल्या व्यक्तीसाठी नसून शवयात्रेत येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांसाठी असतात। कारण त्यांना माहीत असायला हवे की मृत्यू फक्त अटळ आहे आणि बाकी सर्व व्यर्थ, आणि रामनाव हेच फक्त सत्य आहे। यासाठी शवयात्रेत
राम नाम सत्य है या शब्दाचा उल्लेख केला जातो। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्कीच कळवा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच शेजारील घंटीवरती प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।